कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या समर्थकांचा सध्या भाजपमध्ये प्रवेश होतोय। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत। आपण थेट जाऊया तिकडे। असेल मुलींना शिक्षणाचा निर्णय असेल, निर्णयांची एक फार मोठी यादी आहे की जे निर्णय आपण घेतले आणि इम्प्लिमेंट करून दाखवले। आणि म्हणूनच आता जनतेचा विश्वास देखील मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारवर वाढलेला आहे आणि मला विश्वास आहे की त्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आपलं महायुतीचं सरकार येणार आणि या सरकारमध्ये पुन्हा एकदा कर्जत जामखेडची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या नावानं लागणार, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। आबा तुमचे खूप लोक यायचे आहेत, पण मला कोर्टाचा कार्यक्रम असल्यामुळे मी इथनं जाणार आहे, पण बावनकुळे साहेब थांबणार आहेत। आलेल्या प्रत्येकाचा प्रवेश आपण हा निश्चितपणे करून घेऊ। आणि एकच सांगतो, भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे, या परिवारामध्ये तुम्ही आला आहात, त्यामुळे आता चिंता करू नका। परिवारामध्ये आम्ही सगळे तुम्हाला सोबत घेऊन पुढे जाऊ। कोणाला देखील असं वाटणार नाही की बाबा आपल्याला काही वेगळी या ठिकाणी ट्रीटमेंट मिळते, काही वेगळ्या प्रकारे वागवलं जात आहे। सगळे एकसंधपणे एक परिवार म्हणून या ठिकाणी काम करू, एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो। पुन्हा एकदा आपलं आणि आपल्यासोबत आलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, विशेषतः राम शिंदे साहेबांचं अभिनंदन अतिशय मनापासून या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। रोहित पवारांचे काही शिलेदार आता अजित पवारांच्या गळाला लागलेले आहेत। सोबतच काहींनी भाजपात देखील प्रवेश केलेला आहे। आपण पाहतो कर्जत जामखेडमध्ये शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसताना दिसतोय, कारण रोहित पवारांचे काही खंदे समर्थक आता भाजपात प्रवेश करतायत। कर्जत जामखेडमध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या सर्वांचा प्रवेश भाजपात होताना दिसतोय। आपण त्याचीच ही दृश्य सध्या पाहतो आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।